नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय महानाट्य चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचा रोल, राज्यपालांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची बनलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं, की आपण राज्यपालांचे या संदर्भातनं काय-काय अधिकार आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि राज्यपालांचे अधिकार काय-काय आहेत नेमके, हे जाणून घेण्यासाठी सध्या तुम्हाला फक्त वर्तमानपत्र किंवा न्यूज पोर्टल्स ह्याच्यावरती अवलंबून राहायला लागू नये असं मला वाटतं. कारण शेवटी ऑथेंटिक माहिती अर्थात कायदेतज्ञ आहेतच. कायदेतज्ञांच्या मुलाखती वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवरती घेत आहेतच. पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं, की आपण एक या देशाचे नागरिक, सुशिक्षित नागरिक म्हणून आपण भारताचं संविधान वाचायला काही हरकत नाही. त्याचा आधार घ्यायला, त्याचा संदर्भ घ्यायला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आज भाषांतरं अवेलेबल आहेत दुकानांमध्ये. अर्थात काही गोष्टींचा उलगडा हा थेटपणे संविधानामध्ये तुम्हाला लक्षात येत नाही. कधी-कधी ती संविधानातली भाषा क्लिष्ट असते. अशा वेळेला संविधानाचा अर्थ समजावून सांगणारी सुद्धा कित्येक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं असतात. त्याही पुस्तकांचा आधार घ्यायला हरकत नाही. तर आम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना, कारण मी फार मोठा काय म्हणूया राज्यशास्त्रातला तज्ज्ञ किंवा कायदेविषयक एक्सपर्ट वगैरे असा मी बिलकुल नाही. पण तरीसुद्धा राज्यशास्त्राचा मी पदव्युत्तर शिक्षण घेतलेला एक अभ्यासक आहे. तर माझ्या अल्पमतीनुसार मी हे सांगतोय आणि मुख्य म्हणजे इदम न मम, हे ज्ञान काही माझं नाही. तर राज्यशास्त्रामध्ये जेव्हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा विषय जेव्हा येतो, भारतीय राज्यघटना, त्यावेळेला डी बसू यांचं पुस्तक कुठलं? इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं, काय म्हणूया, हीच गीता, हीच बायबल, हेच कुराण आमच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्यासाठी असतं. तर त्यात राज्यपालाचे अधिकार काय काय आहेत ह्या संदर्भातनं हे आपण जरा बघूया. खूप इंटरेस्टिंग आहे हे. एक म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपले जे राज्यपाल आहेत ते मुख्यमंत्र्यांना हटवू शकतात का? ते मुख्यमंत्र्यांना डिसमिस करू शकतात का? हा एक महत्त्वाचा किंवा कळीचा मुद्दा आहे. त्यावरती या पुस्तकात काय टिप्पणी करण्यात आली आहे बघा. A sharp controversy has of late arisen upon the question whether a governor has the power to dismiss a council of ministers headed by the chief minister on the assumption that the chief minister and his cabinet have lost their majority in the popular house of the legislature. म्हणजे ते काय म्हणतायत, अलीकडच्या काळामध्ये एक प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की राज्यपालाच्याकडे हा अधिकार आहे का? कसला अधिकार? तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळ बरखास्त करणं. मंत्रिमंडळ बरखास्त करणं की असं मंत्रिमंडळ की ज्याचा प्रमुख आहे मुख्यमंत्री, ते मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा त्यांना अधिकार आहे का? ऑन दी अझम्पशन म्हणजे असं गृहीतक धरून की तो मुख्यमंत्री आणि त्याचं कॅबिनेट ह्यांनी विधानसभेमध्ये बहुमत गमावलेलं आहे. ही वस्तुस्थिती गृहीत धरून त्या मुख्यमंत्र्याला हटवणं, त्याचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळ हटवणं, बरखास्त करणं, ही कृती हा अधिकार राज्यपालाचा आहे अथवा नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. The controversy has been particularly intriguing in as much as two governors acted in contrary directions under similar circumstances. तर आता याबाबत कॉन्ट्रोवर्सी का निर्माण झालेली आहे? विवादास्पद का भूमिका आहे ही? तर
ह्या पुस्तकात असं नमूद करण्यात आलेलं आहे की अशा 2 विचित्र पद्धतीच्या घटना घडून गेलेल्या आहेत. इन वेस्ट बेंगॉल in 1967, Governor Dharmavir, being of the view that the United Front ministry led by Ajoy Mukherjee had lost majority in the legislative assembly owing to defections from the party, asked the chief minister to call a meeting of assembly at a short notice, and on the latter's refusal to do so, dismissed the chief minister with his ministry. म्हणजे काय तर 1967 साली अजॉय मुखर्जी हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आणि ते सरकार होतं युनायटेड फ्रंट मिनिस्ट्री, हे ते सरकार जे होतं तेव्हा गव्हर्नर राज्यपाल होते धर्मावीर. तर त्यांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपण ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन घ्यायला पाहिजे आणि तिथे फ्लोअर टेस्ट केली पाहिजे, बहुमत सिद्ध व्हायला पाहिजे आणि अतिशय शॉर्ट नोटीस देण्यात आली होती. तर तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असमर्थता दाखवली. मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली ती मागणी किंवा काय तो निर्देश हा फेटाळून लावला राज्यपालांचा आणि त्यामुळे ताबडतोब राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बडतर्फ केलं आणि मंत्रिमंडळ बरखास्त केलं राज्यपालांनी. आता याच्या विरुद्ध एक वेगळं उदाहरण असं की उत्तर प्रदेश इन 1970 गव्हर्नर गोपाल रेड्डी dismissed Chief Minister Charan Singh on a similar assumption without even waiting for the verdict of the assembly, which was scheduled to meet only a few days later. म्हणजे हा तर किस्सा फार वेगळा आहे. म्हणजे 67च्या घटनेमध्ये ते जे राज्यपाल होते त्यांनी निदान मुख्यमंत्र्यांना थोडा का विना पण कालावधी दिलेला होता, मुदत दिली होती. ती भले छोटी असेल मुदत, पण ती मुदत दिली होती आणि सांगितलं होतं तुम्ही बहुमत सिद्ध करा. मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला तो आदेश, म्हणून तेव्हा राज्यपालांनी त्यांना बडतर्फ केलं होतं. इथं मात्र काय झालं तर गोपाल रेड्डी यांनी तर वाटही बघितली नाही. चरण सिंग जे मुख्यमंत्री होते त्यांना म्हणजे विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याची संधी सुद्धा दिली नाही. आणि खरं म्हणजे ठरलेलं होतं पुढच्या काही दिवसांमध्येच अधिवेशन होणार होतंच विधानसभेमध्ये, पण गोपाल रेड्डी गप्प बसले नाहीत. त्यांनी ताबडतोब बडतर्फच करून टाकलं. Quite a novel thing happened in Uttar Pradesh in 1998 when the governor Romesh Bhandari, being of the view that the Chief Minister Kalyan Singh ministry had lost majority in the assembly, dismissed him without affording him opportunity to prove his majority on the floor of the house and appointed Shri Jagdambika Pal as the chief minister, which was challenged by Shri Kalyan Singh before the High Court, which by an interim order put Shri Kalyan Singh again in position as a chief minister. म्हणजे बघा साधारणपणे अशा स्वरूपाची एक घटना 98 मध्ये उत्तर प्रदेशात घडली. कल्याण सिंग तेव्हा मुख्यमंत्री होते आणि गव्हर्नर तेव्हा जे होते राज्यपाल ते होते रोमेश भंडारी. त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची संधी सुद्धा कल्याण सिंगांना दिली नाही, त्यांना बडतर्फ करून टाकलं. आणि जगदंबिका पाल होते त्यांना मुख्यमंत्रीपदी त्यांना इन्व्हाइट केलं, त्यांना बोलवलं आणि मंत्रिमंडळ बनवायला सांगितलं. आणि मात्र पुढे ते बहुमत सिद्ध करू शकलेही नाहीत. आणि मुख्य म्हणजे की सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा हायकोर्टची इंटरिम ऑर्डर जी आलेली होती त्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे कल्याण सिंगांची बाजू हायकोर्टाने उचलून धरली आणि त्यामुळे कल्याण सिंग यांना पुनश्च मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलेलं होतं. दिस ऑर्डर वॉज चॅलेंज्ड बाय श्री जगदंबिका पाल बिफोर द सुप्रीम कोर्ट. म्हणजे काय झालं, हायकोर्टाने जो आदेश दिला अंतरिम आदेश त्याला चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये. कोणी केलं ते श्री जगदंबिका पाल यांनी.
which directed a composite floor test to be held between the contending parties, which resulted in श्री कल्याण सिंग securing majority. म्हणजे सुप्रीम कोर्टाने शेवटी आदेश काय दिला या सगळ्यातनं, तो जो काही सगळा विचका झालेला होता त्यामध्ये, त्या सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की एक कंपोजिट, एक सर्वांना मान्य होईल अशा पद्धतीची एक फ्लोअर टेस्ट व्हायला पाहिजे विधानसभेमध्ये, आणि त्यामध्ये कल्याण सिंग यांनी बहुमत सिद्ध केलं. Accordingly, the impugned interim order of the High Court was made absolute. म्हणजे थोडक्यात हायकोर्टाची जी हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता तोच थोडक्यात अपहेल्ड करण्यात आलेला होता. तर बिफोर आन्सरिंग द क्वेश्चन, म्हणजे आता ही मागे इतिहासात काय झालं ह्याची जरा उदाहरणं दिलेली आहेत. तर आता मुख्य मूळ मुद्दा की बिफोर आन्सरिंग द क्वेश्चन with reference to the preceding instances, it should be noted that the cabinet system of the government has been adopted in our constitution from the United Kingdom, and some of the salient conventions underlying the British system have been codified in our constitution. म्हणजे काय तर आपलं जे संविधान आहे हे संविधान ह्यातल्या कित्येक तरतुदी या युनायटेड किंगडमच्या कॉन्स्टिट्यूशन, त्यांचं जे संविधान आहे युकेचं, त्याच्यावर बरंचसं बेतलेलं आहे. तर मुख्य म्हणजे ही कॅबिनेट सिस्टीम जी आहे. इन द ॲब्सन्स ऑफ एनिथिंग टू द कॉन्ट्ररी इन द कॉन्टेक्स्ट, देअरफोर इट मस्ट बी कन्क्लुडेड दॅट द पोझिशन अंडर आवर कॉन्स्टिट्यूशन इज द सेम ॲज इन द युनायटेड किंगडम. म्हणजे जेव्हा जेव्हा काही अशा पद्धतीचा घटनात्मक पेच निर्माण होईल, ज्या वेळेला अशी एखादी विशिष्ट केस उपस्थित होईल की ज्यामध्ये असा एक पेच निर्माण झालेला आहे आणि त्यातनं काही स्पष्टता किंवा काय म्हणूया थेट मार्गदर्शन संविधानामध्ये नाही आहे असं जेव्हा आढळेल, किंवा मागे काही जी उदाहरणं घडून गेलेली आहेत त्या बाबतीमध्ये ती उदाहरणं सुद्धा असमर्थ ठरतायत मार्गदर्शनाच्या दृष्टिकोनातनं, अशा प्रत्येक वेळेला युकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि त्यांनी त्यांच्याकडे काय पद्धतीने प्रॅक्टिस केली ते आपल्याला फॉलो करायला लागतं. तर इन इंग्लंड द मिनिस्टर्स बीइंग लीगली द सर्वंट्स ऑफ द क्राउन ॲट लॉ, द क्राउन हॅज द पॉवर टू डिसमिस ईच मिनिस्टर इंडिव्हिज्युअली ऑर कलेक्टिव्हली. But upon the growth of the parliamentary system, it has been established that the ministers collectively hold their office so long as they command a majority in the House of Commons. तर म्हणजे टेक्निकली तिथे एकेका मंत्र्याला नेमणं किंवा त्याला पदच्युत करणं ह्या गोष्टी पूर्णपणे क्राऊनला करता येतात टेक्निकली ऑन पेपर, आणि काही एका कालखंडापर्यंत त्यांच्याकडे तो अधिकार होता सुद्धा, कारण ते मंत्री हे कोणाला जबाबदार आहेत तर ते क्राऊनला जबाबदार आहेत. तर आणि इंडिव्हिज्युअली किंवा कलेक्टिव्हली म्हणजे काय, एकटे ते मंत्री सुद्धा आणि कलेक्टिव्हली सुद्धा सगळे मिळून ते मंत्रिमंडळ सुद्धा, आणि हे कुठपर्यंत ते त्यांच्या पदावरती राहू शकतात, सो लॉंग ॲज दे कमांड अ मेजॉरिटी इन द हाऊस ऑफ कॉमन्स. म्हणजे जोपर्यंत हाऊस ऑफ कॉमन्स, म्हणजे जशी आपल्याकडे लोकसभा आहे तसं तिथे हाऊस ऑफ कॉमन्स आहे, त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जोपर्यंत त्यांना बहुमत आहे तोपर्यंत ते त्या पदावरती राहू शकतात. दिस इज नोन ॲज द कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मिनिस्टर्स. आपल्याकडे साधारण त्याच पद्धतीचं आहे, फक्त ते क्राऊनला कुठल्याच रिस्पॉन्सिबल नसतात. तर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी हा जो शब्द आहे तो तिथूनच आपल्याकडे आलेला आहे. द लिगल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मिनिस्टर्स ॲज अ कलेक्टिव्ह बॉडी टू द क्राऊन has thus been replaced by the political responsibility of the ministers to parliament, and the crown's power to dismiss a prime minister of his cabinet has become obsolete, the last instance being 1783. म्हणजे ब्रिटिश क्राऊननी प्राईम मिनिस्टरला डिसमिस करणं, पंतप्रधानाला पदच्युत करणं, क्राऊननी बरखास्त करणं, त्याला पदावरनं काढून टाकणं, ही शेवटची घटना कधी घडली आहे 1783 साली घडली, त्यानंतर कधी घडलेली नाही आहे. आणि त्यामुळे तो क्राऊनचा जो अधिकार आहे की मंत्र्याला काढून टाकणं किंवा
त्यांच्या त्या मंत्रिमंडळाच्या प्रमुखाला पदच्युत करणं, काढून टाकणं, बडतर्फ करणं, ह्या गोष्टी किंवा तो अधिकार हा ऑब्झोलेट झालाय, म्हणजे तो निकालात निघालेला आहे. आता प्रॅक्टिसमध्ये तो राहिलेला नाही आहे 1783च्या नंतर. तर त्या कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी जी आधी क्राऊनवरती, म्हणजे ते सगळे मंत्रिमंडळ किंवा त्यातला एक एक मंत्री हे पूर्वी जे क्राऊनला रिस्पॉन्सिबल होते, त्या राजमुकुटाला, त्या राजघराण्याला जे सगळे जबाबदार राहत होते, ती जागा आता नवीन एका कल्पनेने घेतलेली आहे, ती म्हणजे पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे राजकीय दृष्ट्या आता त्याच्यात परिवर्तन झालेलं आहे. आणि आता हे सगळेजण कुठे रिस्पॉन्सिबल राहतात, कशाला जबाबदार राहतात, तर पार्लमेंटला, म्हणजे संसदेला जबाबदार राहतात आता. The crown retains, however, his power to dismiss a minister individually, and in practice, this power is exercised by the crown on the advice of Prime Minister himself when he seeks to weed out an undesirable colleague. म्हणजे हे कलेक्टिव्हली तरी 1783 पर्यंत पद्धत चाललेली होती. पंतप्रधानाला किंवा मंत्रिमंडळाच्या प्रमुखाला क्राऊननी हटवणं, ती कलेक्टिव्ह बाबत आपण बोललो. त्यानंतर कलेक्टिव्ह प्रकार आता थांबलेला आहे पूर्णपणे. परंतु एकेका मंत्र्याला बरखास्त करणं, पदच्युत करणं, बडतर्फ करणं त्या क्राऊननी, ही गोष्ट आता तो स्वतःच्या मर्जीनी न करता त्या मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असतो, म्हणजे मग तो पंतप्रधान असेल किंवा आपल्याकडे जसा त्या त्या राज्याचा प्रमुख काय म्हणजे मुख्यमंत्री, हा जो असतो प्राईम मिनिस्टर, त्याच्या सल्ल्यानुसार तो जो क्राऊन असतो तो डिसमिस करतो. म्हणजे नामधारीपणाच असतो हा, परंतु सल्ला किंवा एक पद्धतीचा मुख्य ह्याच्यामधला सूत्रधार असतो तो पंतप्रधान असतो. त्याला जर वाटलं की एखादा मंत्री आहे तो डोईजड होतोय किंवा तो आपलं व्यवस्थित ऐकत नाहीये, तर अशांना वीड आउट करण्यासाठी, म्हणजे अशांना हटवण्यासाठी आणि आपलाच कंट्रोल पूर्णपणे मंत्रिमंडळावरती ठेवण्यासाठी म्हणून तो पंतप्रधान अशा एकेका मंत्र्याला हटवतो. कुणामार्फत? क्राऊनच्या मार्फत. बी दॅट ॲज इट मे, the above two propositions as they exist today in England have been codified in clause 1 and 2 of article 164 of our constitution as follows. म्हणजे आपल्या संविधानामध्ये कलम 184 क्लॉज 1 आणि 2 यामध्ये या गोष्टीचं तुम्हाला प्रतिबिंब जाणवतं, जे की UK मध्ये कोडिफाय केलेलं आहे. त्यानुसार त्यातला पहिला क्लॉज असा की अँड द मिनिस्टर्स शाल होल्ड ऑफिस ॲट द प्लेजर ऑफ द गव्हर्नर. म्हणजे पूर्वी जिथं क्राऊन शब्द होता त्याऐवजी आपण आता तिथं गव्हर्नर हा शब्द टाकलेला आहे, पण त्याचं साधारण प्रतिबिंब तेच आहे की अँड द मिनिस्टर्स शाल होल्ड ऑफिस ॲट द प्लेजर ऑफ द गव्हर्नर. आणि दुसरं म्हणजे द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स शाल बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट. या दोन्ही मुद्द्यांची आपण मगाशी चर्चा केलेलीच आहे. सो in the above context, the legitimate conclusion that can be drawn is that आता मुख्य ह्याच्यातनं निष्कर्ष फायनली काय निघतात? पहिला निष्कर्ष असा की द गव्हर्नर हॅज द पॉवर टू डिसमिस अन इंडिव्हिज्युअल मिनिस्टर ॲट एनी टाइम. राज्यपालाकडे हा अधिकार आहे. कुठला? इंडिव्हिज्युअल मिनिस्टरला बडतर्फ करण्याचा. ॲट एनी टाइम, कोणत्याही क्षणी. हा झाला पहिला निष्कर्ष. दुसरा निष्कर्ष असा, ही कॅन डिसमिस अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऑर द चीफ मिनिस्टर whose dismissal means a fall of the council of ministers. म्हणजे त्याला हाही अधिकार आहे. दुसरा निष्कर्ष बरं का, अत्यंत महत्वपूर्ण आहे. तो मंत्रिमंडळाच्या प्रमुखाला म्हणजेच किंवा प्रमुखाला म्हणण्यापेक्षा तो मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतो. याचाच अर्थ तो मुख्यमंत्र्याला पदच्युत किंवा बडतर्फ करू शकतो. जो म्हणजे एकदा तुम्ही मुख्यमंत्र्याला तुम्ही बडतर्फ केलं की त्याचा अर्थ असा असतो की संपूर्ण मंत्रिमंडळाला तुम्ही बडतर्फ केलं. पण त्याला एक कंडिशन आहे की ओनली व्हेन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज एक्सप्रेस्ड इट्स वॉन्ट ऑफ कॉन्फिडन्स
in the Council of Ministers either by a direct vote of no confidence or censure or by defeating an important measure or the like, and the governor does not think fit to dissolve the assembly. म्हणजे काय, तर त्याच्यात कंडिशन टाकलेल्या आहेत की मुख्यमंत्र्याला कधी मागू शकतो तो, म्हणजे मुख्यमंत्र्याला तो कधी काढून टाकू शकतो पदावरून. तर त्याच्यासाठी दोन कंडिशन्स आहेत. म्हणजे कुठली पहिली अट अशी की मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे त्या विधानसभेनी एक्सप्रेस केलं पाहिजे, मागणी केली पाहिजे राज्यपालांच्याकडे की अविश्वासाचा प्रस्ताव, थोडक्यात काय, अविश्वास दर्शक ठराव मंजूर व्हायला पाहिजे विधानसभेमध्ये. ही एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे की राज्यपालाचं असं मत बनलं पाहिजे की अख्खं विधान, हे जे विधानमंडळ विधानसभा आहे ती डिझॉल्व्ह करावी, ती बरखास्तच करून टाकावी अख्खी विधानसभा, आणि फ्रेश निवडणुका घेण्याच्यासाठी सूचित करण्यात यावं. असं जर त्याचं मत बनलं नाही तर तो मुख्यमंत्र्याला सांगू शकतो की तू राजीनामा दे. The governor cannot do so at his pleasure on his subjective estimate of the strength of the chief minister in the assembly at any point of time, because it is for the legislative assembly to enforce the collective responsibility of the council of ministers to itself under article 164 clause 2. म्हणजे काय की राज्यपाल स्वतःच्या मर्जीनी जाहीर करू शकत नाही. असं स्वतःच्या मर्जीनी व्यक्तिगत मत चांगलं आहे समजा राज्यपाला मुख्यमंत्र्याविषयी, तर तो राज्यपाल नाही असं घोषित करू शकत की मी त्या मुख्यमंत्र्याला पदावर ठेवतोय किंवा काढतोय. राज्यपालाच्या मतावर नाही चालत. ते जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, जी विधानसभा आहे, त्या विधानसभेनी तो अविश्वास प्रस्ताव मंजूर केला पाहिजे जर त्या मुख्यमंत्र्याला तिथनं हटवायचं असेल तर, किंवा विधानसभेनी तो अविश्वासदर्शक ठराव फेटाळला तरी पाहिजे मुख्यमंत्र्याला त्या पदावरती बसवण्यासाठी. आणि ह्यातून काय सिद्ध होतं तर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. The above view of the author has been upheld by the Supreme Court in S.R. Bommai versus Union of India, a 9-judge bench, by observing that wherever a doubt arises, मुख्य म्हणजे आता हे इथं सांगणं आवश्यक आहे की बोम्मई वर्सेस भारत सरकार ही केस अतिशय महत्त्वाची आहे, सुप्रीम कोर्टातली अत्यंत महत्त्वाची या विषयाच्या संदर्भातली. कशाच्या कोणत्या दृष्टीने तर बाय ऑब्झर्विंग दॅट व्हेरेवर अ डाऊट अरायझेस वेदर अ मिनिस्ट्री हॅज लॉस्ट द कॉन्फिडन्स ऑफ द हाऊस, द ओनली वे ऑफ टेस्टिंग इज ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला प्रश्न निर्माण होतो, कधी पेच उद्भवतो की त्या मंत्रिमंडळाला तिथं त्यांच्या पदावरती बसण्याची हे आहे का, ते बसू शकतात का, त्यांच्याकडे ती पॉवर आहे का, अशी जरा जरी शंका उत्पन्न झाली तर ते सिद्ध कुठे आणि कसं करता येतं तर ते विधानसभेच्या पटलावरती तिथे बहुमत सिद्ध करायला लागतं, विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला लागतं. तर the assessment of the strength of the ministry is not a matter of private opinion of any individual, be he the governor or the president. म्हणजे तुम्ही राज्यपाल असा नाहीतर अगदी राष्ट्रपती असा, तुमच्या सब्जेक्टिव्ह अनालिसिसवरती, तुमच्या इंडिव्हिज्युअल तुमच्या व्यक्तिगत मतावरती हे ठरत नाही, तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आणि कलेक्टिव्हली संबंध त्या विधानसभा किंवा ती जी काही संसद यांनी आकड्यांच्या द्वारे तिथे थेट सिद्ध करायला लागतं, विश्वासदर्शक ठराव संमत व्हायला लागतो. त्यावरती ठरतं की तो मुख्यमंत्री, राज्य असेल तर मुख्यमंत्री, आणि देशाचा विषय असेल तर पंतप्रधान,
हे त्या पदावरती बसू शकतात अथवा नाही. तर मित्रांनो, हा झाला मुख्यमंत्र्यांना पदावरती बसू देऊ शकतात अथवा नाही, राज्यपालांच्याकडे तो अधिकार आहे की नाही मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा, याविषयी डी बसू या पुस्तकामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं याचं विवेचन. धन्यवाद.